सर्वसामान्य लोकांचं जीवन सुधारण्यासाठी आणि समाजाला अधिक चांगलं बनवण्यासाठी केलेले संघटित आणि समर्पित प्रयत्न हे योग्य दिशा देणारं कार्य आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खालापूर यांनी पत्रकार दिनाच्या निमित्तानं केलेलं कार्य कौतुकास्पद आहे असे उद्गार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी काढले। पत्रकार दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खालापूर यांनी अध्यक्ष राकेश खराडे यांच्या मार्गदर्शनात रिलायन्स फाउंडेशन, रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या वतीनं चौक ग्रामीण रुग्णालय यासारखी आनंदाची बातमी दुसरी नाहीये। आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खालापूर यांनी केलेले प्रयत्न हे अतिशय स्तुत्य आहेत आणि तुम्ही करत असलेल्या स्तुत्य उपक्रमाला सहकार्य करण्यात येईल असं आश्वासन सुद्धा वैद्यकीय अधीक्षक चौक ग्रामीण रुग्णालय डॉक्टर सरला कालेल यांनी दिलंय। यावेळी रुग्णालयाच्या परिसरामध्ये औषधी वनस्पतींची लागवड रिलायन्स फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी चौक प्रभारी पोलीस अधिकारी विशाल पवार, सरपंच रवींद्र कुंभार, सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, रिलायन्स फाउंडेशन संतोष विचारे, डॉक्टर रणजित खंडारे, मॅनेजर ॲडमिनिस्ट्रेशन, डॉक्टर विष्णू बुलबुले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेजस्विनी बालरोग तज्ञ, डॉक्टर राऊत, डॉक्टर यादव, मंडळ अधिकारी माणिक सानप, ग्रामविकास अधिकारी गणेश मोरे, विश्वास वारे, सामाजिक कार्यकर्ते रामदास काईनकर, जग्गू हातमोडे, विष्णू खैर, प्रकाश जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, लाभार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला सर्व पत्रकार, ग्रामपंचायत चौक, तुपगाव यांचे कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय चौक यांचे सगळे अधिकारी कर्मचारी, महिला आणि बालविकास विभाग यांनी सुद्धा मेहनत घेतली आहे। महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा गाव पातळीवरती पोहोचवणं हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता असं अध्यक्ष अर्जुन कदम यांनी सांगितलंय। तर स्थानिक महिलांनी ह्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादही दिलाय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुदेश महागावकर यांनी केलंय। निगेटिव्ह नकारात्मक बातम्या भरपूर वाचतो, तर कदाचित काही वर्षांनी तुमच्या पत्रकारितेला ते वळण असं लागावं की खरंच सकारात्मक बातम्यांचं भरपूर वर्षा हो। आपल्या समाजातल्या ज्या आहेत ज्या क्राईम पोलीस आहेत आपल्याकडे, क्राईम असो ह्या गोष्टींचा आपल्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय। मला असं म्हणणं आहे की ते एखादे क्राईम पेट्रोल सिरियल असो किंवा वर्तमानपत्र, लोकांना आयडिया मिळतात क्राईम करण्याचं, तर त्यामुळे थोडं जागरूकपणे हे पत्रकारितेचे विषय पण हाताळले गेले पाहिजेत। आणि तर सगळ्या महिलांना तर मी सांगितलंच आज तुम्ही सगळ्यांनी न विसरता तुमची शारीरिक तपासणी करा। कॅन्सर होऊ नये आणि त्याची पूर्व लवकरात लवकर तपासणी करण्यासाठीच हे शिबिर आपण आयोजित केलं आहे। आपल्याकडे मुंबईकडे बरीच मोठी डॉक्टर्स आलेले आहेत, तर सगळ्यांनी आपल्या शिबिराचा भरपूर व्यवस्थित लाभ घ्यावा आणि माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना फार फार शुभेच्छा। आणि लवकरच मला असं वाटतं पत्रकारितेमधून अशी चांगली चळवळ सुरू व्हावी आणि एक वेगळंच जसं आपण रामराज्याची जी स्वप्न बघायची ते काही वर्षांनी खरंच येऊ शकतात जर क्राईम आणि ह्या गोष्टी, अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टींबाबत जास्त जागरूक झाले आणि असे काही संस्कार वर्ग, बाल संस्कार वर्ग आपल्या गावोगावी सुरुवात झाले पाहिजे। तर सगळ्यांना फार फार शुभेच्छा आणि माझ्यातर्फे सगळ्या पत्रकार बंधूंसाठी सगळ्यांनी छोटीशी भेट दिलेली आहे, सगळ्यांच्या तर्फे त्यांना सांगतो। मी मनातच आभार मानतो पत्रकारांचं की आम्हाला इथं उपस्थित राहण्यासाठी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे। आता मी जास्त काय बोलत नाही, मॅडमने सविस्तर सांगितलेलं आहे आरोग्याविषयी, म्हणजे टॉप टू बॉटम सांगितलेलं आहे। खाण्याविषयी मी स्वतः स्पोर्ट्समॅन आहे, मॅडमनं खूप उपयुक्त माहिती दिलेली आहे, म्हणजे लहान मुलांनी काय करायचं, मोठ्या माणसांनी काय करायचं, कोणत्या प्रकारचं आहार घ्यायचा आहे। सगळ्यांचं आभार की आम्हाला इथं उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे। सगळ्या पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा, धन्यवाद।